मोबाईलच्या इश्यूमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, तर आता मी ह्या मिश्रणात काय टाकलेलं ते तुम्हाला सांगते. चिरलेला कोबी, एक शिमला मिरची, एक छोटी मिरची आणि चवीनुसार हळद, मीठ, तिखट टाकलेले आहे. मैदा, कॉर्नफ्लॉवर, थोडासा सोया सॉस टाकलेला आहे आता, आणि गाजर हे टाकलेले आहे सर्व. तर आता आपण मंचुरियन सोडून घेऊया. तर मित्रांनो, मंचुरियन जो असा पदार्थ आहे जो लहानांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि बाहेर म्हणजे चांगलं भेटत नाही, आपल्या शरीरासाठी ते चांगलं नसतं, आपण आजारी पडू शकतो. तर आपण हे मंचुरियन घरीच बनवूयात आणि पुढची कोणती रेसिपी असेल ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून मध्ये सांगा, कमेंट करून सांगा. तर काही मंचुरियन आपण आता पहिलेच करून घेतलेले, मोबाईलच्या इश्यूमुळे ते दाखवता नाही आले. आणि जेव्हा आपण मंचुरियन करतो तेव्हा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, कारण आतनं जर फुल ठेवला तर आतनं कच्चे आणि बाहेरून करपू शकतात. तर आता आपण डायरेक्ट सगळे मंचुरियन तयार झाल्यावरच भेटूया. आता मी हे मंचुरियन काढून घेतलेले आहेत आणि डिशमध्ये सर्व पण करून घेतलेले आहेत. हे मंचुरियन आहेत, हे शेजवान चटणी आणि केचप घेतलेले. आता आपण टेस्ट करून बघू कसे झालेत. क्रिस्पी खूपच झाले, तुम्ही पाहू शकता किती छान आणि क्रिस्पी झालेले आहेत. आता मी टेस्ट करते. खूपच छान आणि यम्मी झालेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि एन्जॉय करा. आणि तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.